बातमी रत्नागिरीतून. रत्नागिरीतील धरणांमधील पाणी साठ्यात मोठी वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील 71 धरणांपैकी 29 धरणं 100% भरली आहेत. 25 धरणांमध्ये 50%पेक्षा अधिक पाणी साठा आहे. धरणांमध्ये एकूण 68% पाणी साठा असल्याची माहिती समोर येते आहे. गेले काही दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसलेला आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी योगेश बांडागळे आपल्यासोबत जोडलेले आहेत. योगेश. जगदीश, नक्कीच रत्नागिरी जिल्ह्यावासियांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. गेले काही दिवस मुसळधार पाऊस कोसळतोय, हं. परंतु आपण बघितलं तर जून अखेरीपर्यंत पाऊस गायब झाला होता. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यावर मोठं पाणी टंचाईचं संकट होतं. जवळपास 19 टँकरद्वारे जिल्ह्यात पाणी पुरवठा केला जात होता. त्याचबरोबर जी रत्नागिरी जिल्ह्यातली मोठी एमआयडीसी, लोटे एमआयडीसी आहे, तिथेही पाणी टंचाई असल्यामुळे कारखान्यांचं उत्पादन ठप्प झालं होतं. परंतु गेल्या 4 दिवसात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि गेल्या वर्षीच्या पावसाची जर सरासरी आपण बघितली, तर जुलैच्या पहिल्या आठवड्यातच ती सरासरी या पावसाने मोडीत आहे. जवळपास 1260 मिलीमीटर पाऊस हा आत्तापर्यंत झालेला आहे आणि त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातली जी छोटी-मोठी 71 धरणं आहेत, हं. त्या धरणात सध्या चांगला पाणीसाठा ठीक आहे. आहे. जवळपास तर मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये पाणीसाठा वाढलेला आहे. योगेश, तुम्ही असेच जोडलेले राहा.